नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धडगाव तालुक्यातल्या काठी या ठिकाणी होळी पाहण्यासाठी। 750 वर्षापेक्षा जास्त काळाची परंपरा असलेली आणि आदिवासी जीवनाचा एक अविभाज्य अंग असलेली ही काठीची राजेशाही होळी पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। रस्त्याने आपल्याला डाबजवळ या ठिकाणी स्ट्रॉबेरी विक्रेते या ठिकाणी भेटलेले, त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती केली जाते। मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो होळीसाठीचा बांबू आहे हा गुजरातमधून मागवला जातो आणि तो आता काठीकडे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत आणि याच बांबूला त्या होळीच्या मध्यभागी लावण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा जो होलिकोत्सव आहे हा सातपुड्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करणारा असा होलिकोत्सव आहे आणि 5 दिवस सलग वेगवेगळ्या ठिकाणी या होळी आयोजित केलेल्या असतात आणि रात्रभर या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत आणि वाद्यांसहित या ठिकाणी रात्रभर नृत्य करत असतात आणि संध्याकाळपासून सुरू झालेला हा होलिकोत्सव पहाटे सकाळपर्यंत चालत असतो। आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी होलिका दहन केलं जातं। अतिशय पवित्र आणि मंगल असा मानला जाणारा हा होलिकोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि काठीच्या या राजवाडी होलिकोत्सवाला फार मोठी परंपरा आहे आणि अतिशय महत्त्वाचा तो आहे आणि आपण या व्हिडिओतून संपूर्ण हा होलिकोत्सवाचा आनंद घेणार आहोत। आपण पाहतो की पहाटे पहाटे दिवस उजळल्यावर होलिका पेटवली जाते। हाताने या ठिकाणी खड्डा खोदला जातो। प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या परीने त्या खड्ड्यासाठी मदत करतो। खड्डे कोरतात, माती काढून फेकतात आणि ते पवित्र समजलं जातं आणि अशा पद्धतीने हा गोलाकार खड्डा तयार केला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये हा होळीचा बांबू लावून त्याभोवती प्रत्येकजण आपल्या घरून आणलेली लाकडं जी असतात ती गोळा केलेली असतात, ते लाकडांच्या त्या ठिकाणी होळी पेटवली जाते। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा। या व्हिडिओत आपल्याला पूर्ण आदिवासी जीवनशैली आणि होलिकोत्सवाचा आनंद या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे। मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझे चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण घेऊया या व्हिडिओचा आनंद। तर चला तर मग होलिकोत्सव काठी धडगाव। मित्रांनो, आपल्याला जर काठीला यायचं असेल तर काठी हे मोलगीपासून 7 किलोमीटर आहे आणि धडगावपासून 28 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, आपण शहाद्याहून व्हाया अक्कलकुवा, मोलगी, काठी असं जाऊ शकतो किंवा व्हाया धडगाव देखील जाऊ शकतो। मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं अशा पद्धतीने हा खड्डा या ठिकाणी होळीसाठी केला जातो। गोलाकार खड्डा हाताने हा खणला जातो आणि आपण पाहतो भाविक या ठिकाणी माती बाहेर टाकत आहेत। तर अशा पद्धतीने समोर लाकडं आणलेली आहेत, ती होळीसाठी संपूर्ण त्या परिसरात असलेल्या लोकांनी जमा केलेली आहेत। प्रत्येकाच्या घरून एक मुडी आणलेली असते आणि अशा पद्धतीने हा होलिकोत्सव उत्साहात साजरा केला जातो।